तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती. आणि वेलकम टू ओव्हर सिरीज मुंबई टू पुरी. हा त्याचा 4th पार्ट आहे, म्हणजे हे 4 आहे आज. आणि आज आम्ही चालले लोकनाथजीच्या मंदिरात. तर आता आम्ही सगळेजण निघाले आणि हे टी-शर्ट्स आहेत याविषयी टाऊन प्रिंट केले आणि याच्या यूट्यूब चॅनलचा लोगो पण आहे आणि ID पण आहे. तर चला जाऊयात आता आपण लोकनाथजीचे दर्शन करायला. आणि जर तुम्ही ते बाकीचे 3 पार्ट नसतील बघितले तर बघून घ्या, खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यात जाऊन बघू शकता. चला जाऊया. आणि आत्ता वाजले सकाळचे 6:15 आणि आत्ता आम्ही रूमच्या इथून निघालो जायला लोकनाथजीच्या मंदिरात. तर चला जाऊया. तर आता आम्ही आलो मंदिराची येते, श्री जगन्नाथपुरी यांचं मंदिर. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलपासून खूप जवळ आहे. जर तुम्ही पहिले 3 पार्ट बघाल तर तुम्हाला प्रॉपर समजेल ब्लॉग तसं. ते पण बघून घ्या, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. सो चला जाऊयात आता. तर आता मी तर ऑटोच बघतो लोकनाथजीच्या टेम्पलला जायला. सो चला बघू. आणि डे 3च्या व्लॉगमध्ये आम्ही पुरी बीचला गेलेलो, सो तो सुद्धा बघून घ्या. आणि आज पण पुरी बीचला जाऊ, पण आज फक्त ते फिरणार, शॉपिंग करणार. कारण की पुरी बीचला शॉपिंग करण्याचे खूप दुकान आहेत, खाण्याचे सी फूड्स आहेत. आणि इथं ओडिसामध्ये पुरीमध्ये खास करून जास्त नॉनव्हेज हॉटेल आहेच. आणि उद्या लास्ट डे असणार आपला पुरीमधला, आणि मग आपण निघणार कोलकातासाठी. तर आला वाटतंच येते. तर आता आम्हाला इथून ऑटो भेटले लोकनाथला जाण्यासाठी. सो चला जाऊया तिथे. मंदिरात. सो चला जाऊया. इकडे माकडं पण खूप आहेत, बघू शकता. तर चला आतमध्ये जाऊया. मी इथून घेतलं पूजेचं सामान आणि आत्ता मी चाललोय मंदिराच्या आत. तर चला जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर हा आहे लोकनाथ मंदिर. आणि इथं मी मोबाईल ठेवलेले. इथं 20 रुपये घेतात एक फोनचे. तर आता आमचं झालं दर्शन करून. तर शंकराचं मंदिर होतं, लोकनाथजीचं टेम्पल. आणि इथं मोबाईल्स आणि फोन्स ठेवतात. आय थिंक 20 रुपये घेतलं आहे एका फोनचे. इथं गाई पण खूप आहे. चला जाऊ. ऑटोमध्ये बसतो रूमच्या इथे. सो चला. आता मी जाते इथं काम चालू आहे मंदिराचं. आहे ते
हॉटेल ते ह्या पुढचे हॉटेल पुढचे आपले हॉटेल जाऊतात आणि कसे येतात. ऑटोमध्ये आमचे 8 जणांचे 400 रुपये घेतले येण्याचे आणि रिटर्न आणण्याचे. चला आता इथं सध्या आम्ही लोकनाथ टेम्पलचे ते लोकनाथचे दर्शन पण खूप चांगले झाले आमचे आणि जगन्नाथपुरीला पण दर्शन खूप चांगले झाले. आता इथं फोटो काढतो आम्ही. तर आता फोटोग्राफरजरनं फोटो काढून घेतले. आता जो देईल आपल्याला फ्रेम प्लॅस्टिक. तर आज परत आम्ही दर्शन घेतले बाहेर. इथून तुम्ही कधी येऊन दर्शन करू शकता. सो त्याला काय एवढा प्रॉब्लेम नाही. तर आता आमचा फोटो वगैरे काढून झाला आहे आणि आता आम्ही इथे कुठेतरी नाश्ता करू. तो चला करूया नाश्ता वगैरे आणि मग जाऊ फिरायला. आता मी ट्राय करतो वेगवेगळा. चला आता आम्ही जाऊ काहीतरी नाश्ता करायला. ते वैभव खाते काय होता काय माहिती पण खाते. मला हा पडला त्यात मीठ खूप होतं. तर आत्ता आम्ही इथे नाश्ता करायला आणि आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करूया. मग जाऊ परत आपला फोटो वगैरे कलेक्ट करायचं आहे ते करू. आता पुरी भाजी आली आमची. मम्मीसाठी तर आता आम्ही पुरी भाजी खाल्ली आणि अजून एक पुरी भाजी मागवली. चाय परत आली आमची पुरी भाजी. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता चाललोय परत मंदिराचे होते फोटो वगैरे कलेक्ट करायचे. तर फोटो वगैरे कलेक्ट करून जाऊ रूमवरती आणि मग नंतर परत संध्याकाळी जाऊ बीचच्या इथे फिरायला. तिथं शॉपिंग वगैरे करू. सो चला जाऊया. तर ही लाकडं आहेत जी रथयात्रेला वापरली जातात. 25 जूनला आहे. 25 जुलैला आहे शाळेत. 25 जुलैला आहे. चला तर ठरलं जा काय तर आता आम्ही आलो परत चालत चालत मंदिराच्या इथे आणि आता इथून आम्ही घेऊ आमचं ते फोटोज काढलेले सकाळी कॅमेरामॅनवरनं. तर ते घेऊ आलं मंदिर. आणि आज संध्याकाळी जायचं आपल्याला पुरी बीच फिरायला. म्हणजे काल आम्ही बीच
बीचवरती मजा केली. आज आम्ही बीचला पूर्ण मार्केट, खूप मोठा मार्केट आहे तो, तिथे फिरूया, खूप मजा दिली फिरायला. तर त्याला जाऊया, तिकडे जाऊया, आता संध्याकाळी जाऊया. आता वाजले आहेत 8:49 झाले. तर जाऊ घरी, आराम वगैरे करू आणि मग जाऊ आपण पुरी बीच फिरायला. आणि मग त्याच्यानंतर आपला उद्या आपण इथेच पुरीमध्ये किलोमीटर फिरून स्टेशन केले. आणि उद्या आपली संध्याकाळी 5ची ट्रेन आहे, 5ची नाही सॉरी 1:30ची ट्रेन कोलकातासाठी. तर उद्या आपल्याला कोलकातासाठी निघायचं संध्याकाळी 8 वाजता. तर चला जाऊया आता, फोटो घेऊ. तर आता आम्ही चाललो रूमवरती आणि मग आपण जाऊ थोड्या वेळावरती बीचवरती, तिथे पाण्यात मजा वगैरे करू आणि मग परत रूमवरती येऊ. सो चला जाऊया आता. तर आलो रूमवरती, चला जाऊ रूमवरती आणि पुरी बीचला जाऊया आज पण. आणि आज पुरी बीच फिरायचं आहे आणि पाण्यात पण मजा करायचं, दोन्ही करू. सो चला जाऊया. आपण चाललोय लोकनाथ विलामध्ये, जिथं आम्ही रूम घेतलाय तिथं. चला जाऊ. चाय घेतली आणि आता जाऊ रूमवरती आणि तिथं पिऊ, मग आराम वगैरे करू आणि मग जाऊ बीचवर. तर आता आम्ही आलो घरी, चाय वगैरे पिऊ आणि बघू बीचवर जाऊ, नाही तर जराच आराम करू आणि संध्याकाळी भेटू. तर भेटूया बीचवर जायच्या टायमाला. तर आता आम्ही झोपून वगैरे उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता मी चाललो आहे पुरी बीचवर. बघा लागला रूम वगैरे लॉक करूया आणि पुरी बीचला जाऊया फिरायला. आणि हा ब्लॉकचा पार्ट 4 आहे, पार्ट 3rd अँड फर्स्ट. जर फर्स्ट सेकंड थर्ड नसेल बघितलं तर नक्की बघून घ्या. आणि आता जाऊयात आपण. तर आता मी चालू पुरी बीचला आणि हा ब्लॉगचा 4th पार्ट आहे. आणि तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड पार्ट नसतील बघितलं तर बघून घ्या. चला आता जाऊयात आपण पुरी बीचला. तर मम्मी पप्पा जिरो पुढे गेले, मी सो आज आपण जाणार आहोत चालत चालत. मी दाखवतो तुम्हाला रस्ता. मी मंदिराच्या इथून वाटलं, आता आम्ही आमच्या हॉटेलमधून बाहेर जाऊयात. आपण पण चालत चालत फिरत जाऊया. 1.5 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर असतं, 1 किलोमीटरच्या आसपास आहे पुरी बीच मंदिराच्या इथे. सो चला जाऊयात आता. तर आता आम्ही इथून चाललोय पुरी बीचला. आता आलो आम्ही मंदिराच्या इथं. बघा मंदिराच्या वरती झेंडे चेंज केले जातात, ते बघा. चला आपण जाऊया बीचवरती. इथून चालत चालत जायचं आपल्याला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण की आता तर आपण पुरीमध्ये आहोत आणि उद्या संध्याकाळी आपण जाणार आहोत कोलकात्याला. तर तिथे पण 5 दिवस राहू आम्ही. ते पूर्ण फिरू, हावडा बीच वगैरे वगैरे सगळं फिरू. तर आता आम्ही चालले पुरी बीचला. सो चला जाऊयात तिथे. आणि जर तुम्ही ब्लॉगचे 3 पार्ट नसतील बघितले तर ते पण बघून घ्या. हा 4th पार्ट आहे. ते 3 पार्टचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि आजचा 4th आहे जे तुम्ही बघताय. तर ते सुद्धा बघून घ्या. फर्स्ट पार्टमध्ये आम्ही इथे आलो, ट्रेन जर्नी दाखवलं त्याच्यात पूर्ण. आणि मग सेकंड पार्टमध्ये आम्ही पुरीचं मार्केट वगैरे फिरलो आहे थोडंसं.
आणि थर्ड पार्टमध्ये मंदिराचे दर्शन घेतले, प्लस मंदिराचे इथं फोटो वगैरे काढला आणि परत इथंच फिरलो. आणि थर्ड पार्टमध्ये पण आम्ही बीचवर गेलो, पण थर्ड पार्टमध्ये बीचचा मार्केट एक्सप्लोर केला नाही आहे. तर आज फोर्थ पार्ट आहे आणि आजच्या ह्याच्यात आम्ही मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. सो चला जाऊया. आणि तिथे खूप सारे सी फूड्स पण आहेत, ते पण खाऊया. तर चला, मजा येणार आहे. तर आता आपण चालत जाऊया. आणि थर्ड पार्टमध्ये आपण रिक्षाने गेलेलो, तर रिक्षाने आमचे 8 लोकांचे 150 रुपये घेतलेले आणि जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा 5 लोकांचे 100 रुपये घेतले. सो चला जाऊयात आता बीचवरती. आणि आज चालत जाणार आहोत, कारण की चालत गेल्यावर पूर्ण मार्केट एक्सप्लोर करायला भेटतो. आणि जर रिक्षाने गेलो तर मग डायरेक्ट बीचवरती झालं. तर चला जाऊयात, मार्केट एक्सप्लोर करूया, बीच फिरूया. आणि बीचमध्ये आज पण बीच मजा करणार. तर चला कंटिन्यू राहा, ब्लॉगमध्ये खूप मजा येणार. तिथं मंदिराचे झेंडे चेंज करते, बाजूमध्ये मारायला दिले. हां, या गल्लीत हीच गल्ली. तर आता या गल्लीतून आतमध्ये जायचं की इथून आहे, तुम्ही बघू शकता. या गेटमधून तुम्ही इथं जाल, तर इथून जसं तुम्ही सरळ जायचं आहे फक्त तुम्हाला. हे बघा, या गल्लीतून एकदम सरळ जायचं, तुम्ही पोचून जाल पुरी बीचला. तर चला आपण पण जाऊया चालत फिरत पुरी बीचला. आणि इथे तुम्हाला खाजा खूप ठिकाणी भेटतील, खूप ठिकाणी. आणि इथे स्वीट जास्त भेटतात. आणि कोलकात्याला फिश वगैरे पण जास्त भेटतील. इथं नॉनव्हेज रेस्टॉरंट नाही आहेत जास्त, बीचवर आहेत. मंदिराच्या एरियात काहीच नाही नॉनव्हेज, पूर्ण व्हेज असतं. तर चला जाऊयात आपण आता पुरी बीचला. हे बघू शकता. आणि हे आता इकडे ई रिक्षा चालतात पुरीमध्ये. आणि तुम्हाला थर्ड पार्टमध्ये हे पण बघायला भेटेल, महाप्रसाद घेतलेला. आणि हे इथून घेतलेला आनंद बाजारमधून आम्ही महाप्रसाद आणलेला. बरं तिकडे फोन अलाउड नाही करत, कधी घेऊन जाऊ शकतो. तर ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी अलाउड नव्हता केला, तो तिथला मी व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकलो. सो चला जाऊ. आणि आज फुल गर्दी आहे पुरीमध्ये, कारण संडे पण आहे. मंदिराच्या इथं पण खूप गर्दी होती आणि काल पण खूप गर्दी होती, उद्या पण गर्दी असते. उद्या मंडे आहे. इथं मार्केट चालू होतं. आता इथून आपल्याला या रोडवरून सरळ चालत जायचं. सो काय रे काय रिक्षाच चालतात. तर तुम्हाला मी आता दाखवला मंदिराची समोरची गल्ली आहे, त्यातून तुम्हाला एकदम स्ट्रेट जायचं आहे पुरी बीचवर. पोचून जर चालत आणि रिक्षाने जातं तर तुम्हाला ते रिक्षावाले बरेच मिळतील. त्यात काय एवढा काही नाही. पण जर चालत जायचं असेल तर तुम्हाला मंदिराच्या तिथून मी आता दाखवलं तिथून जाऊ शकता. मंदिराच्या समोर सरळ डायरेक्ट आतमध्ये घुसलात त्या गल्लीत, मग स्ट्रेट जायचं. तर चला जाऊयात आपण. आणि चालत गेलं तर फायदा राहील, तुम्हाला मार्केट एक्सप्लोर करायला भेटेल. ऑटोने गेलं तर ते लगेच तुम्हाला मार्केट पण एक्सप्लोर करायला नाही भेटतं. सो चला जाऊ. तर आता समोरच आला मार्केट सुरू झालेलं आहे. अजून इथं नाही, तर समोरून पूर्ण मार्केट सुरू आहे. इथून मग आपल्याला सरळच जायचं आहे. कुठे राईट लेफ्ट काहीच मारायचं नाही, एकदम सरळ जायचं. पुरी बीचला पोचून जा.
तर हे बघू शकता, तर हे देवाचं सामान सगळं. पुढे जाऊ. आणि आता कसा खूप टाईम पण नाही झाला म्हणून एवढी गर्दी नाही आहे. आता 5:25 झाले. 6 वाजल्यानंतर इथे खूप गर्दी होती. तर इथं कपडा वगैरेचे शॉप आहेत, तुम्ही घेऊ शकता. शॉप्स आहेत. एक मंदिरचं काहीतरी आहे. आणि इथं बीचवरती तुम्हाला ओरिजिनल शंख भेटून जातील. बरे बघा कुर्ते, हे खाण्याचे शॉप्स, सगळं भेटतं इथं. आणि तुम्हाला हे बीच जवळ लॉजिंग पण भेटून जाईल. हे बघा एक आहेत, पण आम्ही मंदिराच्या जवळ घेतलं आहे. कारण की मंदिराच्या जवळ घेतलं तर कसं रात्रीचं वगैरे मंदिराजवळ जाऊन बसायला वगैरे होतं. आणि मग रोज दर्शन करायला पण भेटतात बाहेरून. सो मग तिथे घेतलं. आणि बीच जवळ पण घेऊ शकता, तुमची मर्जी, तुम्ही तिथं पण घेऊ शकता पाहिजे तिथे. मी मंदिराचे सांगतो आहे, तिथं आम्हाला 1000 रुपये 1 डेचा पडला आहे. बघू शकता. आता बीचजवळ महाग पण असू शकते, कमी पण असणार, तुमच्यावर आहे कसं. ते जास्त कमीवाले पण भेटतील बीचजवळ आणि महाग पण भेटतील वाले. तर आता हा बीचचा थोडा म्हणजे इथं कमी रेट नसेल तर जास्तही असेल तर हॉटेलवर आहे, तसं हॉटेल घेतात तुम्ही. आणि मंदिराच्या इथं जरा स्वस्तच आहेत जास्त, एवढे काय महाग नाही. तर इथं हा खेळणी वगैरे क्यूब सगळं भेटेल. तर इथं मला जगन्नाथ वगैरे भेटून जाते. आणि इथं कुर्त्या बघतो. कलर में तर आता मी कुर्ता बघतोय, टपाका बघतोय, तो पण नाव
पप्पा बघतात आतमध्ये, तोपर्यंत बाहेर बघतो. पुरी बीचला चला जाऊया. तिथून चालत आता आम्ही तिथे कुर्ते बघितले, पण पप्पांना ज्या डिझाईनमध्ये पाहिजे त्याच्या त्या डिझाईनमध्ये साईज नव्हती, त्या डिझाईनमध्ये छोटे छोटे. तर चला जाऊया पुरी बीचवरती, पण खूप सारे त्यांचे शॉप्स सगळं करतात, तर इथेच जाऊया. आम्ही पण चाललो आहे चालत बघा. तिथून शॉप वगैरे भेटून जातील, शंख आहे आणि ते जे पाहिजे ते भेटेल तुम्हाला. पप्पा इथं काय ते काय कप आहे ना, पाणी थोडं आम्ही लास्ट बघितलं. स्वतः हा फोन रिबूट मारला, काय माहिती कॅमेरा लॅग मार, आणि सकाळपासून त्याच्यातूनच व्हिडिओ काढतो मी. आता दुसरा फोन लावला. तुला जावे फिरत होतं. तर आता आम्ही पोहोचून जाऊ बीचवरती, समोरच आहे बीच. भेल खातो, तर इथली भेल ट्राय करतात पप्पा. स्पेशल तर आता इथे भेल बनवली होती. सोड बंद कर, झाला हा मोबाईल, बंद कर. तर बघा रे भेल बनवली, त्याला माउंट करतो. हां त्या पप्पा कोणता बघतात. भेलचे पैसे फुकट गेले. त्यात राईचं तेल आहे, ती चांगली नाही वाटत. वैभूला आवडते ना, वैभू हे बघा खाते, मध्येच बोलेल मला नाही आवडत, मध्येच खायचे असते. आता हा ते का आणि कुरमुरे मला ठेव जा, मी पैसे फुकट जाऊन नाही देणार, मी खायली. मला नाही आवडले, चांगले नाही आवडले, पण ते खाई पप्पा कुठचा बघते नाही जाते बिकॉज चप्पल काढायला आणि ते येते कंटाळा. सो आपण थांबूया बाहेर. आणि आता तिथं थांबले, तर आता इथं जवळच बीच आहे, 5 मिनिटावर. तर त्याला जाऊयात. पडले फिरायला आमचा. सो आता बीच जवळच आलेला आहे खूप. मग इथे मार्केट आहे, बघू शकता. तर आहे म्हणजे नॉर्मली खूपच शॉप आहे तिथं, पण जास्त. पण तसाच पुरी बीचवरती इंटर होती, तर एवढा मार्केट, एवढा मोठा मार्केट आहे ना, बीचवरतीच आहे तो. काय सोडलेली आपल्याला
हो. इथे बघू शकता जगन्नाथपुरीचे टी शर्ट्स आणि इथे ट्रॅव्हल्सवाले पण आहेत. ह्या लोकांपासून वाचून जावं ट्रॅव्हल्सवाल्यांपासून. लय लुटतात आणि नंतर कॅन्सल करून टाकतात. बघू शकता शंख भांडी भेटेल तुम्हाला. हेलो पुरी टी शर्ट काय वाला मला वाटलं तो काय आय लव्ह यू. बघायला तिथे जेवायला खायचा नॉनव्हेज वगैरे. अरे हॉटेल आहे ना वरती. तर बघा त्या सोलूनच्या शॉप वगैरे दुकानातले बघतो. चला मला टांगा पण भेटेल. ए वैभू त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ डिलीट नको करू. चला चाललं आता. इथे बघा मोत्यांचे सगळे नेकलेस वगैरे सगळं. पोचलो आपण बीचवरती. समोरच बीच आहे. इथून थोडा तुम्हाला दाखवतो. इथून तुम्हाला स्ट्रेट नाही जायचं. इथून लेफ्टला जायचं. लेफ्ट घेतला की तुम्हाला बीच दिसून जातं. या ऑटोवाल्याने आम्हाला काल सोडलेला. आलो आपण बीचवरती. तर हे दिसतं. इथून तुम्हाला लेफ्टला जायचं बीच. आणि बीचच्या जवळ आल्यावरतीच खूप चांगली हवा सुरू होते. बघू शकता. तर आता एक इकडं. तर तुम्हाला इथं आल्यावरती लेफ्टला जायचं. या दुकानच्या इथून जायचं बीचवरती जायचं. वैभव तेव्हा तिथं आहे. तिथं त्याच्याजवळ चायवालजवळ. तर हे ह्या गल्लीत तुम्हाला घुसायचं. इथे तुम्हाला पुरी स्वीट्सचे शॉप वगैरे दिसतील. इकडे जायचं तुम्हाला. जर तुम्ही चालत आलात तर इथे आहे बघ. इथे आहे बघ थंड. ती बघ बघा समोर पुरी बीच आहे.
इथून पण जाऊ शकता. पोचलो पण पुरी बीच. बघू शकता वाईन शॉप आहे. वाईन शॉपच्या समोर बीच. एकदम मटका कुल्फी आहे बघू शकता. 10 रुपयाला, 20 रुपयाला, 40 रुपयाला. तर आपण 10 वाली घेऊन बघूया. भेलसारखी असली तर मग वाट लागेल, त्यापेक्षा आपण 10 वाली घेऊ. तर वाईन शॉप पण आहे. तर इकडं बघितलं तुम्ही हा मार्केट. आणि बीचवरती वेगळा मार्केट आहे. तिथं कपडे वगैरे भेटतील तुम्हाला, पण तो खूप मोठा आहे. तर आत्ता आम्ही इथून घेतली कुल्फी आणि आता चाललो पुरी बीचला, जो की समोरच आहे. सो चला जाऊया पुरी बीचवरती. पाण्यात पण जाऊया आणि बीचवरती फिरूया पण, आणि बीचवरती पण खूप भारी मार्केट आहे. सो चला जाऊया. तर आत्ता आपण पुरी बीचच्या जवळ आलो आहे आणि बघू शकता इथे किती मोठा मार्केट आहे. इथे आईस्क्रीम वगैरे वाले आहेत. सो चला आपण जाऊया आतमध्ये. आणि हा पूर्ण मार्केट बीचवरती बनला. तुम्ही बघू शकता किती मोठा मार्केट आहे. इथे स्ट्रीट फूड आणि व्हेज सी फूड वगैरे तुम्हाला भेटून जातील इथे खायला. आणि इथे मार्केट आहे खूप मोठं आहे. इथे तुम्हाला सगळा शंख शिंपल्यांचे कानातले वगैरे सगळं भेटेल. सो चला जाऊया आतमध्ये, एक्सप्लोर करूया मार्केट. आणि आपल्याला बीचवरती पण जायचं आहे, तर चला जाऊयात आतमध्ये. तर आत्ता मी इथे एंटर तर झालो आहे मार्केटमध्ये. बघू शकता इथे किती गर्दी आहे. आणि इथं शॉप्स आहेत खूप सारे शंखांचे वगैरे. आणि जर तुम्ही पुरीला आलात तर पुरी बीचच्या मार्केटवर या, तुम्हाला इथे जे पाहिजे ते भेटेल. बघू शकता आत्ता मी चाललो आहे बीचवरती. पाण्यात जायचं आहे मला म्हणून. सो चला जाऊ आणि भिजून मग आम्ही मार्केट फिरू थोडासा. सो चला फिरूयात आता. हे बघू शकता इथे शंख वगैरे आहेत खूप. नेकलेस वगैरे भेटतील तुम्हाला शिंपल्यांचे. सो चला जाऊयात. हे बघा समोर खाण्याचे स्टॉल्स पण आहेत. आणि इथे सगळे तुम्हाला खूप स्टॉल दिसतील. इथे सगळं काय काय भेटेल. तर आता आम्ही पोचलो आहे बीचवरती, बघू शकता. सो चला जाऊयात. तर आज भरती आले. 6 वाजले. 6 बीचवरती आज भरती आले. पूर्ण पाणी फूटपर्यंत आले. तर सध्या फोटो पण काढतो. काल पण काढले, आज पण काढणार. आज खूप पाणी वरपर्यंत आहे. कालीपर्यंत नव्हतं, एवढं पाणीच नव्हतं. किती तिथपर्यंतच होता. बघू शकता इथे पण पाणी येतं. हे का लाटा बघा कुठपर्यंत येतं. काय ती घाबरली, तिनं घाबरली आमची. बघा काय
गाईज बघू शकता मम्मी पप्पा वगैरे पाण्यात भिजतात. आणि हा पाणी आज भरती खूप आले बघा, किती वरती पाणी आहे. मी पण पाण्याच्या खूप आतमध्ये. चला आता मी पण जातो पाण्यात भिजायला. मोबाईल वैभव देतो आणि ती व्हिडिओ बनवणार नाही, बिकॉज लाटा खूप मोठं येतात, ती मोबाईल वगैरे पाडेल पाण्यात. त्यापेक्षा काल बनवलेली आहे 3rd डेमध्ये, त्याच्यात तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही हॉर्स राईड, कॅमल राईड वगैरे पण करू शकता. आणि तिकडे पुढे जाऊ पण शकता. चला हे वैभव ब्लॉग कंटिन्यू करू. आमचं चाललो मी आता पाण्यात भिजायला. पहिले तिथे वॉच वगैरे वैभव पाण्यात काढा होऊ शकतो, जाऊ शकतो, चैन नाही घातलं. ठीक आहे बाय. मी पर्समध्ये ठेवतो. पर्समध्ये ठेवतो आणि आता मी जातो पाण्यात. हां असा पकडून ठेवतो. बाय तू घडेल खायला आता खतम कर. अंकल साइड. इसको लेके जाओ. आणि मग आता आपण फिरू इथं मार्केटमध्ये. हा पुरी बीच आहे, याच्यावरती मार्केट आहे, खूप मोठा मार्केट आहे, तिथं फिरूया. मग जाऊया आपण रूमवरती आणि मंदिराच्या इथं जाऊ. परत एकदा जगन्नाथजीचे दर्शन घेऊ, बाहेरून. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला मज्जा येत असतात. आणि आज भरती पण आलेली जास्त आणि आम्ही लेट पण आलो आहे. आता वाजले किती बघू, किती वाजले 6:30, 6:30 वाजले. बघू शकता बीच, पाणी खूप बाहेरपर्यंत वैभव झालं. तर चला आता फिरूया मार्केट. तर आता आम्ही फिरतो पुरी मार्केट. सो चला फिरूया. कॅमल राईड पण होते. तर सध्या पुरे मार्केटमध्ये बघू शकतो. आता चला फिरूयात आपण पुढे.
स्नॅक्सवाले, रॉयल टिक्का, मोमोज, ते तुम्हाला खूप नाव वगैरे सगळं भेटतं. हे सगळे खाण्याचे शॉप आहेत. हायलाईट म्हणून दिसत नाही कमी. सगळं बाबू कसला तर आत्ता आमचा पाण्यात भिजून झाला आणि आता मी पुरी मार्केट फिरतो जो की बीचवरती बनला आहे. तर आता आम्ही इथं वरतून फिरतो असं खालती आतमध्ये पण फिरलो खूप शॉप्समध्ये. तर चला आता जाऊयात आपण फिरत फिरत आणि ते पुरी बीचवरती तुम्हाला सी फूड वगैरे खूप सारे चांगले चांगले फूड भेटतील तर खाऊ शकता. तर आता आम्ही जातो चालत चालत परत रूमच्या इथे पण मार्केट फिरत फिरत जाणार आहोत. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये खूप मजा येईल. तर चला जाऊया आता मार्केट फिरूया आपण पुरीचा बीचवाला आणि बीचच्या इथून एरियामध्ये घरी जाता जाता मंदिराच्या इथे जाता जाता पण मार्केट आहे ते पण आपण फिरत फिरत जाऊ. आणि आजचा आपला लास्ट डे आहे. उद्या संध्याकाळी आपली ट्रेन आहे. सो उद्या पण पुरीमध्ये काही ठिकाणी फिरू आपण एक्सप्लोर करू काही मंदिरं वगैरे. सो चला आता फिरूयात आपण इथं पुरीमध्ये जाऊयात मार्केटमध्ये. चला
मी दाखवले 2 रस्ते जातात. हा रोड बीचला जातो, हा पण रोड बीचला जातो आणि हा रोड माहिती कुठे जातो. आणि इकडनं स्ट्रेट गेलं तर आपल्या मंदिराजवळ जातो. तर चला आता फिरूया मार्केटमध्ये. आता फिरूया आपण मार्केटमध्ये. आलो तिथून आम्हाला पण चिपचिपर झालं तरी पण फिरणार. चला फिरूया. आधी सरळ रोड जातो इथून, तो मंदिराच्या तिथे जातो रिटर्न साईडला. तर आता आम्ही चालले मंदिराच्या इथं पुरी मार्केटमध्ये फिरायला. तर हा होता पुरी सिरीजचा डे 4 आणि आजचा हा व्लॉग इथंच संपतो. तर आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, जो की उद्या बनवेल पार्ट 5. आणि उद्या आपली कोलकातासाठी ट्रेन पण आहे, संध्याकाळी 8:15ची आहे. सो उद्या आपण फिरू पुरीमध्ये आणि मग जाऊ पुरी स्टेशनला. तिथून आपण कोलकातासाठी ट्रेन पकडू. सो चला आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये. आणि मग उद्या पुरी सिरीज संपून जाईल आणि कोलकाता चालू आहे. सो चला, थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण की मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये.